तर गुढीपाडव्यानिमित्त खरं तर दरवर्षी सर्वसामान्य मुंबईकर सोनं खरेदी करतात। यंदा देखील मुंबईमध्ये सोनं खरेदीसाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे। सोन्याच्या दरांना 90,000 रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर सुद्धा सोनं खरेदी काही कमी झालेला दिसत नाही। दरम्यान सध्या सोनं खरेदी करण्याकरिता लोकांचा कसा कौल आहे आणि त्या संदर्भात आनंद जगन्नाथ पेडणेकर या दुकानाच्या मालकीण आसावरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती बघूयात। गेले कित्येक वर्ष खरेदी करायला गर्दीही असतेच, पण आता ह्या वर्षीपासून म्हणजे आता असं जाणवतंय की लोक सोनं महागलंय। सोनं किती हळूहळू जसं महागत जातं तरी लोक घेतच आहेत। वजनाचा क्रायटेरिया थोडा लाईट असतो, त्यामुळे लाईट वेटची व्हरायटी आम्ही जास्त ठेवतो। सोन्याबरोबर डायमंडचे दागिने, स्टोन्सचे दागिने, त्याचबरोबर चांदीचे दागिने, अशी वेगवेगळ्या व्हरायटीकडे लोकांचा कल वाढत चालला।